आईला आत्ता चाल हॉटेलमध्ये जेवून हां त्या हॉटेलना बागा नाही बीन काही व्हायना निम्मी बुक तर तशीच राहते. बायको गेली डिलेवरीला तर खायचे लय वांदे झाले हो. हां त्या हॉटेलमध्ये जावा तर काय ते भाज्या कशा आणि काय कशा भूकच पोट भरानाच असं नुसतं एवढं एवढं खाल्लं का पोट नुसतं गॅस धरत. बायकोला म्हणलं होतो तू जर तिकडे गेली ना तर तुझ्या बहिणीला पाठवून दे स्वयंपाक करायला. मेवणीला पाठवून दे म्हणलं होतो पण अजून मेवणी आहे ना. काय करावं. चला आता आहे ना घेतो गरीब पडून बायको ती बायकोच बो. आता जवळ असती तर इडं बसली असती दोन बाता मारल्या असत्या काहीतरी आणि असं डोकं दाबलं असतं मा रोज दाबायचीच बा आणि तशी झोप लागून गेली असती. आले बाई एकदाची ताईच्या घरी बया दाजी तर इकडं झोपले दार उघडच ठेवले दार उघड ठेवून दाजी झोपले कुशाल. एखादा चोर बीर शिरला घरामध्ये म्हणजे कसा तमाशा आहे. दाजी दाजी काय ग मेवण्या बाई आली का? हा आली ना. बस बस बया तुम्ही तर डराडर झोपले. लई लेट आली. हा गाडीच भेटत नव्हती लय टायमाने बस आली. अगं तूच वाट पाहत होतो मी बी. हा ना मग कालच्या धरून असं असं कर्मानं कुठंच कर्मा नाही बी. हा हा आणि दाजी हा? असं दार उघडं ठेवून काय ना झोपत येऊ. म्हणजे दरवाजा उघडाच राहिला होता का? आणि मग अरे. एखाद्या घरात शिरलं तर आखं धुवून नेईल ना. नाही काय झालं मी इड आलो हा आणि असा डोकं टेकावलं उशीवर हा आणि झोप लागली. थांब मी लावून घेतो. बर बर. कसं काय झाला प्रवास? प्रवास चांगला झाला बाई. का हा ते माय ना हॉटेलचं खाऊन खाऊन ये ना हा पक्क पोट असं दुखून राहिलं बा. हा का नुसतं चालू राहिलं. अहो, तुम्हाला सांगते दाजी ती माझी बहीण सारखी मला म्हणून शांती पटक्यान जाई दाजीला हॉटेलचं चालत नाही त्यांचं पोट दुखत किती बाई काळजी करते ती. कालपासून नुसतं कुरकच लावलं तिने मला म्हण पहिली जाय तो दाजीला 2 महिने असा स्वयंपाक करून घाल असा स्वयंपाक करून घाल का दाजीला असं टम कर म्हण. हा आणि मी काय आता 2-3 महिने येत नाही म्हण डिलेव्हरी झाले व 1-2 महिने राहणार आहे ती तिकडे. जाऊ दे ती जरी तिथं राहिली तू आहे ना इड. हा हा आणि त्याच्यासाठी आले मी बाई घाई घाई म्हणले चाल बाई याच्या 2-4 साड्या टाकल्या म्हणलं चाल बाई दाजीची तिकडं खायची लय तारांबळ हो राहिली पटकन जा बाई म्हणलं. नाही बरं झाले आधी तो नवऱ्यानं तुला पाठवलं का पण? हा मानावऱ्याला म्हणले ना मी म्हणजे पाठवलं काच मानावरा तर नकोच म्हणतो आता बाई. का बरं? मानावरा म्हण कायला जाती तो दाजीच्या घरी काम धंदे सोडून एवढ्या दिवस चालली बाबा मारीत जाऊ नको म्हण. क्यों? म्हणले हो असं काय म्हणू राहिले माय आणि किनीचे दाजी आम्ही दोघीच बहिणी आहे आम्ही काय 17 जणी काय. तर म्हणायचं ना मग दादी लय करत्या हा मला लय करत्या. काय अहो काय माझी काही सांगितलं त्या आणत्या करत्या. हा ते सांगितलं मानावऱ्याला म्हणलं मा दाजी ना शब्द खाली पडून देत नाही. मी जर म्हणले दाजी हे पाहिजे लगेच दाजी घेऊन देत्या दाजी ते पाहिजे लगेच दाजी घेऊन देत्या. आणि आज त्यांच्यावर टाईम आहे माझी बहीण डिलेव्हरीला आली आणि मग 2 महिने स्वयंपाक केल्याने कुठं बिघडलं तुमचं कुठं बिघडलं असं म्हणले मानावऱ्याला. म्हणजे रुबाब करूनच आली त्याच्यावर. आणि मग आहे ना मग तो म्हण ए बाई अशी अंगावर नको येऊ जाय म्हण तो दाजीला स्वयंपाक करून घाल म्हण मा वैली इकडं काही बी त्याची आई आहे ना तिकडं मानावऱ्याची आहे ना त्याला आहे भाकरी बुजायला तुम्हाला कुठं मला सोय नव्हती हा. आता डबल सोय झाली काही टेन्शन नाही. हा डबल म्हणजे डबल म्हणजे जेवणाची सोय झाली हा आणि मग आंघोळीच्या पाण्याची सोय झाली. हा हा तुम्हाला पाणी उतरून देईल मी. हा असं येऊन या बाई हा तो लय कसा कोरडा झालाय हा. मी पाणी आणतो. असं म्हणते का
बरं आणा आणा बाई थोडस दाजी. फ्रीज मधला आणू का मडक्यातला आणू? नाही नाही मडक्यातलंच आणा, मला ते फ्रीजचं पाणी नाही आवडत. आणू का मग? हा आणा आणा. बया माय दाजी लय जीव लावते बाई मला पहिल्यापासून. लगेच गेले मला म्हण पहिलं पाणी घेऊन येतो. चला आता आहे ना पाणी पिते आणि थोडासा आहे ना आराम करते. दर बया आले थंडगार पाणी दाजी. अहो तू उन्हातून आली मेवण्या बाई. हा मग कश काय मेवण्या बाई चौकश काय पाण्याची? बया दाजी फिल्टर पाणी वाटतं. हा अजून आणू का? बरं वाटलं आता कुठं. हा ना. ते प्रवास मला सहनच होत नाही ना हो दाजी. जेवण करतात तू? हा मी ना तुम्हाला सांगते असं वांग्याचं भरीत करेल होतं अरे. आणि बाजरीची भाकर 2 भाकरी हाणल्या. 2? हा तुला एवढं लागत खायला? हा खायला 2 भाकरी लय खाती. 2 भाकरी म्हणजे एवढल्या भाकरी बाजरीच्या. बारीक. एवढल्या भाकरी राहत्या का? मला ते मोठ्याने. नाही नाही. बरं आता मी काय म्हणते दाजी, हा? आता बाई 2 महिने राहते आणि तुम्हाला असं मस्त वडवड करून खाऊ घालते. पण आता आहे ना दाजी मला आहे ना थोडा आराम करायचा आहे. हा तू एक काम कर मेवण्या बाई, आता हा तू आता आहे ना फ्रेश होय हा आणि मस्त दोघांना आपल्याला चहा ठेव. असं म्हणते हो का? मस्त चहा कर हा आणि मस्त आराम कर. बरं बरं. आता ना दाजी मी ना फ्रेश होते हा. आणि मग चहा ठेवते आणि मग आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक करील पालता आहे. बर बर. जाऊ का मग हा फ्रेश व्हायला? जाय जाय. चल बाई आता मस्त आहे ना तोंडात पाय धुते फ्रेश होते. छान वाटतं बाई. मेवण्या बाई, ओ मेवण्या बाई, बोलत नाही. चांगलं धुवून काढा बर का. हा चांगलं धुवून काढा. काय बोलत नाही दाजी तुम्ही? अगं चांगलं धुवू म्हणलं तो अंडबी साबणाना. आल्या काय? हा? दूध राहिले ना. म्हणलं चांगलं धुवावं. हा धुतलं दाजी तेवढं टावेल द्यावं. हा घे घे घे. हा भया दाजी तुम्ही लय काळजी करता बाई माई. अगं माझी लाडकी मेवणी आहे. हा हं? तेवढीच आहे मला हा वाणिकिनीची. मी ना आता हा झोपतो थोडा. हा. तू चहा ठेव. हं? हा हा ठेवते ठेवते. जाऊ का मग? हा जा झोपायला. बाई थोडस तोंड बिंड धुतलं तर असं मस्त फ्रेश वाटलं. नाही तर नुसतं हा 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 मस्त बरं वाटलं. नाही तर कसं तरी झालं होतं बाई. चला आता आहे ना मस्त आहे ना दाजीला आहे ना चहा ठेवते आता. बया दाजीनी काय केलं येणं पातील्या मध्ये. बया दाजीनी तर दूध बीत तापून ठेवले बाई. आता आहे ना मस्त थोडासा दाजीला आणि मला असा मस्त दुधाचा खरपूस चहा बनविते. मस्त आहे ना आता दाजीला चहा ठेवते. बया तोंडा उघडायला काय. बस झालं 2 कपाला 2 कप भरतील ना पण. हा भरतील भरतील. मस्त टाकी ते साखर आणि गवते चहा नाही वाटतं येणं. बस झाली साखर. आता चहा पावडर टाकते.
काय झालं हा मला असं वाटलं सारालं हा साखर किती टाकी ती मला ते लय गोड चालत नाही ना हा का हा ते जोखंडा गेला मग हा नाही तुम्हाला साखर थोडीच टाकली आहे हा ना तुम्हाला जास्त तुम्हाला डायबिटीस आहे ना हा ना त्याच्यामुळे गोड नाही चालत मला माहिती ना आता मी नेहमी येते ना तुमच्या हा येते बरोबर तुम्ही घ्या झोपून मी आले चहा घेऊन हा ये घेऊन हा 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 चालत चाल बा आता चहा वस्तोय ना थोडस घेतो पडून हाय हाय बरं झालं मेवणी आली आता पाय मेवणीच्या हातचा चहा पिलं का आलायचंही जाईल आणि सगळंच जाईल दाजी दाजी तर उतानीशीच पडली आणला का चहा झोप लागली होती का तुम्हाला हा, दाजी बस जरा घ्या चहा मस्त दूध बीध आणूनच ठेवलं होतं तुम्ही हा मस्त बनवला मग होय. फिक्का फिक्का आहे ना साखर नाही जास्त लय मस्त बनवला हा हा लय भारी मेवण्या बाई हा चहा एकच नंबर हा. चहा प्यावा तो बहिणीला सांगत राहतो मी हा चहा प्यावा तर तिच्याच हातचा चहा हा ना हो ती म्हणते मग तिच्याच हातचं खात जा तुझी बहीण म्हणत राहते हा मग तिच्याच हातचं खायला जा हा का म्हणलं इथे माई मेवणी कधी माझी हा बरं आहे ना आता मेवण्या बाई हा आता हे कप बी पे ना पाहिजे तर मी ठेवून देतो हा आता तू ना आराम कर हा हं? या बाई हा. आता एक काम करायचं हा ये बाय तू आता आहे ना हा तू इकडून झोप हा आणि मी इकडं झोपतो म्हणजे तू यांग झोप हा मी ह्यांग झोपतो म्हणजे मग आराम होईल दोघांचाही हो दाजी म्हणजे तुम्ही मी इकडं खाली झोपल ना तुम्ही वरती झोपा अगं मेवण्या बाई खाली काला झोपती हा. एवढी मोकळ्या गाद्या ना एका इड गादी एक या बाई मधी नाही मी अशी इकडं तुमच्या बेडवर नाही झोपणार बाई दाजी म्हणजे मी इकडं झोपू तुम्ही इकडं झोपशाल कसं वाटतं दाजी ते चांगलं वाटतं का म्हणजे तुमच्या शेजारी झोपू का का शेजारी कोण आहे मेवण्या बाई हा इकडे अंतर या बाई मी इकडे हा. तू या इकडे किती अंतर एवढा हातभर अंतर बर का मेवण्या बाई हा आता- ते काहीच म्हणू नका बाई दाजी तुम्ही आता या बाई तुम्हाला सांगते 4 पोरं झाले तुम्हाला हा, हा. आता या 4थ्या पोराच्या टायमाला ताई गेली डिलेवरी हा शेवट आता हा आता लगेच बंद करून टाका बाई मी पाहिलं ना 2च पोरांवर थांबले मी नाही तू चांगलं केलं हा तुला माहितीये का आता हा आता तू वळकून घे तुझी बहीण आता तिकडे गेली 2 महिने हा आता 2 महिने दाजीला काय आशा असेल हा म्हणजे दाजीला काय आशा असेल ओळख बरं मग त्याच्यामुळं तुला म्हणतो हा तू यागून झोप मी यागून झोपतो का 2 महिने मला दम निघल का बरं हा मेवण्या बाई ओळखून घे आता दाजी काय बोलू राहिले तुम्ही हा मग हा? तू 2 महिने दम निघाल का म्हणजे आता तू म्हणजे मी तुमची मेवणी आहे मेवणीला केल्यानं काय होईल आधी मी आधी घर आली राहती हा मग म्हणजे काय अगं म्हणजे मेवणी सुद्धा घरवाली राहते मेवणी सुद्धा अर्धी बायको राहती दाजी तुमच्या काही जिभेला हाडबीड आहे का नाही मेवणी बायको राहती म्हणाव तिकडं मानावर मला ठेसून काढील ना मा परपंच मोडून राहिले का तुम्ही त्याला कवा माहित होणार आहे यांनी इकडे काय केलं तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का तुम्ही असे पांचट काय बोलून राहिले दाजी पांचट- इकडं तुमच्यासाठी मी सगळ्या महापरपंच तिकडे एवढा पसारा टाकून आले म्हणले चाल बाई दाजीला भाकर भुजून घाला तुम्ही खुशाल म्हणून राहिले साली आधी घरवाली राहती हा म्हणजे तुम्ही काही तो बहिणीनं काय नुसतं भाकर बुजून घालायसाठीच पाठवलं का तुला म्हणजे काय पाठवलं मग म्हणजे दाजी तुम्हाला म्हणायचं काय नेमकं तिला सुद्धा वाटलं असेल ना ये माय बहिणी कोण काहीतरी घेतीलच पाणी बिनी मग पाणी पिण्याचं जेव्हा द्यायचं हे ते ठीक आहे तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले साली आधी घरवाली हा या बा दाजी तुम्हाला आता सांगून ठेवते मला या असं पांचट बोलणं चालणार नाही बरं का नाही तर मी 1 सेकंद सुद्धा आता एवढं थांबत नाही जाऊ का निघून मी नको जाऊ नाही नको जाऊ म्हणजे तुम्ही काय बोलून राहिले हा म्हणजे तुम्ही काय माझा गैरवापर करून राहिले काय म्हणा बायको तिकडे गेली 2 महिने मला आता- नका बाई नका अगं तू मी निघूनच जाते बाई मला राहायचंच नाही
इकडं तुमच्यापाशी तुम्ही तिकडं स्वयंपाक करा जेवण नाही तर मरा तिकडं हॉटेलमध्ये जाऊन खा जाय नका तुमचं चालली असं म्हणती जाय नका तुमचं पोट दुखा ना मला काही त्याच्याशी घेणं नाही मी चालली बाई मला नाही थांबायचं दाजी मेवण्या बाई नाही नाही नकाच मेवण्या बाई इकडे या. नाही नाही काय नाही इकडे या आणि तिकडे जा नका बाई दाजी तुम्ही नाही पांचट सारखं बोलू राहिले पांचट नाही बोलू राहिलो मी काय म्हणू राहिलो ऐकून घे या बा मी काय म्हणतो हा. आता असं म्हणलं तुला तू ह्या गादीवर झोप हा बरोबर बरं. हं? आणि मी ह्या गादीवर झोपतो हा आणि मध्ये ना ते कुरडायाचे पापडाचे इथं पापडाचे कुरडायाचे डबेचे मोठाले नाही का हा ते ठेव त्याच्यावर उशी ठेव हा मग मी त्याच्यावर पाय ठेवील असं म्हणजे असं म्हणत होते का हा तुम्ही? असं म्हणत होतो अहो असं नाही बाई मी काय म्हणते आणि ते डबे असे बाजूला करून मधून तुम्ही हात घातला आणि मला असं हात लावलं मग काय करायचं नाही नाही एवढा दाजी या नाही का तो हा मग डबा कसा काय जड असतो तो कसा काय सरकल मग डबा असं सरकू शकतो ना मग सरकल आणि मग नका नका बाई तुमचा काही भरोसा राहिला नाही तुमच्या बोलण्यावरून आहे ना दाजी तुम्ही जराशी बिघडलेच आता आता मला काही राहायचंच नाही बाई मी चालली बाई निघून माहिती पिशी पुढे मेवण्या बाई नका नका मला मेवण्या बाई म्हणू नका आणि काहीच म्हणू नका दाजी घेऊ द्या पालीला ऐक आता मला ऐकायचंच नाहीये तिकडे ना तो मा बहिणीला जाऊन सांगते तू दाजीला एखादी बाई ठेव बाई स्वयंपाकाला ए बाया नका बाई अगं मेवण्या बाई ऐक ऐक मेवण्या बाई जाऊ नको नका बाई नका अगं या दाजीला कोण आहे हा कोण आहे म्हणजे अगं कोण स्वयंपाक करी कुणी करो नाही तर दाजी तुम्ही उपाशी राहा पण नका बाई तुमचा काही भरोसा नाही नाही तर तिला नसल झोपायचं तर तू इड झोप इड सुद्धा फॅन आहे हा 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 म्हणजे मी इडं झोपले आणि मला झोप लागून जायची आणि तुम्ही पटकन इडं येऊन मला इकडे तिकडे हात लावला मग काय करू मी अगं थोडा विश्वास आहे का नाही दाजीवर नाही नाही होता दाजी विश्वास पण आता नाही राहिला बाई आता काय मला इथं तुमच्या पाशी राहायचं नाही आणि आता आहे ना मी तुम्ही एकटे असल्यावर कधी येणारच नाही बाई माझी ताई आली का मगच येईल आता ती येईल ना डिलेव्हरी झाली हो तशी काय तुमच्या दारात परत येत नाही गाडी चालली मी अगं थांबली असती मस्त आपण गोळ्या मेळ्यानं केलं असतं काय स्वयंपाक पाणी तुम्ही करा बाई आता स्वयंपाक पाणी आणि जेव्हा नाही तर असं करा आणि जा तिकडे ताईकडे निघून नको मला काच येतंय स्वयंपाक पाणी इड आणि तिकडेच राहा मी चालले माघारी निघून आता मानावऱ्याला कळालं ना तो दाजी असं म्हणला तर तुम्हाला बी हानील बाई तुम्हाला माहिती आहे मानावरा किती चाप्टर आहे हा ये बा ते ज्ञान जायलच आहे हा ज्ञान जाईल यावर डोक्यात येतो अनावरा थांब 2-1 महिने करू लय बारीक करू आपण ओ दाजी तुमच्या डोक्यात आता खरंच किडे पडायला लागले थोडे डॉक्टरकडे जाऊन चेक करा चालले मी हो मेवण्या बाई काय करावं बाकी मेवण्या बाई गेली बा आईला काय बा बरं वाटलं होतं म्हणलं आली मेवणी 2 महिने चांगली घ्यावा चोळून चालून चांगली हातात घ्यावा मस्त एन्जॉय करावा तिच्यावर आई बायको 2 महिने डिलेव्हरीला जायले आता मला का कुठं दम निघणार आहे काय तेच म्हणलं पण ती गेली निघून आईला तिनं तर हातही लावून नाही दिलं आणि बोटही लावून नाही दिलं नुसतं बोललो ती आईला गेली रे बाई लई तरी बाई आता आहे ना एक काम करतो आता पहिलं ना इडून निघतो सासरवाडीला जातो अजून काय बायको डिलेव्हरी होईल नाही हा जेव्हा डिलेव्हरी होईल त्याच्या आतमध्ये नंतर घरी येईल पण तवर तर चान्स मारून घेतो जवळ होईल नाही तवर चाल